नमस्कार. अवकाळी पावसामुळे राज्याच्या कृषी क्षेत्राचं जे अतोनात नुकसान झालंय, त्यावर आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्र कृषी आपत्ती मदतीच्या तब्बल 166 कोटी रुपयांच्या नव्या आराखड्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. कोणताही वेळ न दवडता थेट मुद्द्यावर येऊया. 166 कोटी रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. राज्य सरकारने नुकताच हा एवढा मोठा आपत्ती मदत निधी मंजूर केलाय. ज्या शेतकरी बांधवांनी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अचानक आलेल्या पावसात आपली उभी पिकं आणि कष्टाची कमाई गमावली, त्यांच्यासाठी हा निधी म्हणजे निव्वळ एखादा आकडा नाहीये, तर हा एक मोठा आणि तातडीचा आधार आहे. कठीण काळात ही खऱ्या अर्थाने एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आता प्रश्न पडतो की हा 166 कोटींचा निधी नक्की पोहोचणार किती जणांपर्यंत? तर हा आकडा आहे 1,69,889. तब्बल 1.25 लाख शेतकरी या थेट मदतीचे लाभार्थी ठरणार आहेत. यावरूनच आपल्याला नुकसानीची आणि शासनाने दिलेल्या या मदतीची व्यापकता लक्षात येते. एवढ्या कुटुंबांना या निधीचा थेट फायदा होणं हे आत्ताच्या घडीला खूप गरजेचं होतं. पुढे जाण्याआधी या अवकाळी पावसाचा जो भयंकर फटका बसलाय त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यात जी भयंकर गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला, त्यात प्रामुख्याने कांदा, द्राक्ष, गहू, विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळबागांचं अतोनात नुकसान झालं. हाताशी आलेलं, अगदी डोळ्यांदेखत असलेलं पीक वाया जाणं किती वेदनादायी असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. याच विशिष्ट पिकांचं नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने पंचनामे झाले आणि हा मदत निधी तयार करण्यात आलाय. आता आपण या मदतीच्या वितरणाकडे वळूया, ज्याचा फायदा राज्यातील 22 जिल्ह्यांना होणार आहे. जर आपण या 18 मेच्या शासन निर्णयानुसार निधीच्या वाटपाकडे पाहिलं, तर नाशिक विभागाला या मदतीचा सर्वाधिक वाटा मिळणार आहे, कारण दुर्दैवाने तिथे नुकसानीची तीव्रता सर्वात जास्त होती. त्याखालोखाल पुणे, सांगली, जळगाव, धुळे आणि अहमदनगर यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांचाही या लाभार्थी यादीत समावेश करण्यात आलाय. एकूण 22 जिल्ह्यांपर्यंत आणि सर्वाधिक प्रभावित भागांपर्यंत ही मदत अचूकपणे पोहोचवण्याचं हे नियोजन आहे. पण एक मिनिट, ह्या मदतीसाठी काही महत्त्वाच्या प्रशासकीय अटीसुद्धा आहेत, त्या बघूया. यात सर्वात महत्त्वाची अट म्हणजे एका हंगामात एकदाच मदत हा स्पष्ट नियम. जे शेतकरी पात्र आहेत, म्हणजेच ज्यांना या चालू हंगामात आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही, फक्त त्यांनाच या पॅकेजमधील मदत मिळेल. जर याच हंगामात यापूर्वी शासनाकडून काही मदत प्राप्त झाली असेल, तर ते शेतकरी या नवीन मदतीसाठी अपात्र ठरतील. एकाच नुकसानीसाठी दुबार लाभ टाळण्यासाठी आणि योग्य गरजूंपर्यंत पैसे पोहोचण्यासाठी ही अट अत्यंत महत्त्वाची आहे. आता वळूया सर्वांच्या मनात असलेल्या सर्वात महत्त्वाच्या आणि तातडीच्या प्रश्नाकडे. हे पैसे प्रत्यक्ष खात्यात कधी जमा होणार? या संपूर्ण प्रक्रियेचा घटनाक्रम बघितला तर फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये नुकसान झाल्यानंतर शासनाने तातडीने पंचनामे सुरू केले. त्यानंतर नुकताच म्हणजेच 18 मे 2026 रोजी शासनाने या 166 कोटींचा GR अधिकृतरित्या जारी केलाय. आणि आता उरतो तो अंतिम टप्पा, जून 2026चा पहिला आठवडा. अगदी पुढच्याच महिन्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBTद्वारे ही रक्कम बँक खात्यांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. हे पैसे विनाअडथळा मिळण्यासाठी काही तातडीची पावले उचलणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वात पहिलं काम म्हणजे अधिकृत यादी तपासून त्यात लाभार्थी म्हणून नाव असल्याची खात्री करणं. आणि दुसरं, सर्वात महत्त्वाचं, बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. पैसे थेट DBTद्वारे येणार असल्यामुळे हे लिंकिंग नसल्यास नक्कीच तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे याची पूर्तता आत्ताच करून घेणं शहाणपणाचं ठरेल. या विश्लेषणाच्या शेवटी एक मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उभा राहतो. हवामान बदलामुळे अवकाळी पावसाचं प्रमाण आता खूप वाढताना दिसतंय. अशावेळी आपल्या अन्नदात्यांचं त्वरित आणि प्रभावी संरक्षण करण्यासाठी भविष्यातील कृषी धोरणं कशी विकसित व्हायला हवीत? 166 कोटीची ही मदत आज नक्कीच एक मोठा आधार आहे, पण कायमस्वरूपी आणि अधिक वेगवान उपाययोजना करणारी यंत्रणा उभारण्याची वेळ आता नक्कीच आली आहे, नाही का? याच महत्त्वाच्या प्रश्नासह आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयावर माहिती घेण्यासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.